तर ठाकरेंच्या मेळाव्याला कार्यकर्ते चटणी भाकर घेऊन आल्याचं आपण पाहतोय। तर वेगवेगळ्या ठिकाणावरून मुंबईमध्ये हे कार्यकर्ते दाखल झालेत आणि ते स्वतःचा जे जेवण आहे ते सोबतच घेऊन आलेत। यावेळी त्यांनी शिवाजी पार्क मैदानामध्ये बसून चटणी भाकरीचा आनंद घेतला। ही चटणी भाकरी आहे, मात्र ज्या पद्धतीने चटणी ठेचा ज्या पद्धतीने तिखट असतो ना, तसाच शिवसैनिकही तितकाच तिखट आणि एकनिष्ठ असतो। आपण जर बघितलं तर आपल्याबरोबर काही शिवसैनिक आहेत, एकनिष्ठ आहेत, ठेच्याप्रमाणेच तुम्ही एकनिष्ठ आहेत। हो, प्रश्नच नाही। आणि तिखटही तर म्हणजे मेळाव्यासाठी आलायत, ही सगळी परिस्थिती राज्यात सुरू आहे, ओला दुष्काळाची मागणी होतीये, शेतकरी अडचणीत आहे, तरी विचार ऐकण्यासाठी आलाय। कारण उद्धव साहेब या ठिकाणी जेही भाषण करतील ते आम्ही गल्लोगल्ली गावोगावी खेड्यापाडी या विचारांची आम्ही देवाणघेवाण करतो। एक प्रकारे उद्धव बिन मौसम बादल भी आते हैं, बरस भी जाते, गरज भी जाते, आखिर में वो सागर से मिल जाते, ऐसे मिल जाते कि निश्चित नाबूद हो जाते। वो कभी आते भी नहीं, कभी दिखते भी नहीं, लोग उसे भूल जाते। ऐसी बात है बस। बरोबर आहे की आपण जर बघितलं ही परिस्थिती होईल बीजेपीची परिस्थिती अशी होईल जसे काही जुने पक्ष लोक विसरून गेले हो, तसं बीजेपीला कोणी आठवण सुद्धा करणार नाही आणि आठवण बी राहणार नाही, ती कुठेच राहणार नाही। अतिवृष्टी इतक्या मोठ्या प्रमाणात झालेली आहे ती की त्याच्याने भरपूर नुकसान शेतकऱ्याचं झालेलं आहे। शेतकऱ्याला ज्या अपेक्षा आहे मदतीच्या त्या आज तागायत सरकारने त्याच्यावर तोंड उघडलेलं नाही आहे। आपल्यापेक्षा लहान असलेलं राज्य जे पंजाब, त्याने हेक्टरी 50,000 रुपये मदत केलेली आहे। आपल्याकडे 5-10 हजार रुपयाची मदतसुद्धा हेक्टरी अजून डिक्लेअर होत नाही। महाराष्ट्र राज्याला इतिहास आहे, राजा मेल्यावर 25 वर्ष जनता लढली पण मोगलांना गाडलं। यांनी भाजपवाल्यांनी किंवा सत्ताधाऱ्यांनी भ्रमात राहू नये की आम्हाला फार मस्ती आलेली आहे, तुम्हाला बी जनता गाडल्याशिवाय एक दिवस राहणार नाही। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।